नमस्कार, मी वासुदेव रामचंद्र साळी मुंद्रमाने. तर मी हा व्हिडिओ टाकत आहे श्री सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद गुजरात एअरपोर्ट आहे हे. तिथे मी रात्रीचा प्रवास करत आहे. मला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक शेअर करणे आणि सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत पोहोचवायचे काम करत आहे. धन्यवाद. One service from आता हे Ahmedabad to Mumbai. सरदार वल्लभभाई पटेल We are just एअरपोर्ट finishing up final document formalities and should be ready. विंडो सीट भेटले. विमानामध्ये बसलो आहे. इंडियाचा विमान आहे. विंडो सीट भेटले. रात्रीचा सीन बघा बाहेरचा कसा दिसतो तुम्हाला. आता विमान टेकऑफ घेते. उडण्याच्या तयारीत आहे. एअरहोस्टेस समजून सांगताना बेट लावा असं तसं राहा. हे बघा आता विमान उडायच्या तयारीत आहे. सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट अहमदाबाद.
खूपच हे बघा आता संपूर्ण वरती आलेला आहे. अजून पण खालची लाईटिंग दिसते. आता ही आली आहे आपली मुंबई. हा आता मुंबईचा नजारा आहे. लाल तो गुजरात होता, आता हे मुंबई आहे बघा. आता मुंबईमध्ये विमान उतरण्याच्या तयारीला आहे. सव्वा तासाचं रनिंग आहे अहमदाबाद गुजरात ते मुंबई. घाटकोपराला हे बघा हे आता मुंबई म्हणजे बोलतात ना नवी मुंबईपासून चालू होते बघा. हा एक्सप्रेस कलीन. आहे. नवी मुंबईपासून चालू होते कुर्ला विमान खाली यायला घाटकोपरला खाली उतरतं. हे बघा आपला उतरल्यावर बघा फास्ट चालतं विमान. हा आहे आपला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. अशा तऱ्हेने मुंबई एअरपोर्टला हे बघा आता लँड आहे. लँडिंग फास्ट आहे बघा. बघा लँडिंग झाल्यावरती रोडवरती उतरल्यावर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. अशा तऱ्हेने अहमदाबादवरून मुंबई मुंबईला एअरपोर्टला आहे. 1 तास 20 मुंबई मिनिटामध्ये येतो. इंटरनॅशनल एअरपोर्ट. पण ते काही त्यांचं हे करायला टाईम लागतो टेकअप घ्यायला लँड व्हायला. अशा तऱ्हेने आता माझा जर व्हिडिओ आवडला असेल परत एकदा लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. आता विमान पार्किंग होते. एयर इंडिया को मुंबई में पार्किंग निर्धारित झाल्यावरती समय से उतरणं 45 आपण मिनट इथून पहले आगमन करते हुए बस येणार खुशी कारण है। लांब असतात ते पार्किंग करणं. लांब बस छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई बस अड्डे टर्मिनल 2 में आपका आपल्याला स्वागत है। आपल्या बाहर का एअरपोर्ट तापमान 31 डिग्री सेल्सियस है। सभी अतिथियों से निवेदन है कि सीट बेल्ट संकेत बंद किए जाने तक कृपया अपने निर्धारित सीट पर ही बैठे रहें